पिंपरी चिंचवडच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नकुल भोईर आणि त्यांची पत्नी चैताली भोईर यांची जोडी एक ओळखीचा चेहरा बनली होती. शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या चौकात आणि रस्त्यावर त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि भविष्यातील राजकीय महत्त्वाकांक्षेचे फ्लेक्स बोर्ड झळकत होते. नकुलचा चेहरा आणि त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसत होता, पण त्याच्या शेजारी चैतालीचाही हसरा चेहरा तितक्याच आत्मविश्वासाने उभा होता. नकुल हा महत्त्वाकांक्षी माणूस होता. सामाजिक कामातून लोकांमध्ये स्थान निर्माण केल्यानंतर आता त्याने आपल्या पत्नीला राजकारणात सक्रिय करण्याचा विडा उचलला होता. त्यासाठी त्याने चैतालीला केवळ नगरसेविका बनवण्याचे स्वप्न पाहिले नव्हते, तर त्याची जबरदस्त तयारीही सुरू केली होती. त्याने बायकोला साडीचे दुकान सुरू करून दिले होते आणि तिला लोकांमध्ये मिसळायला प्रोत्साहित केले होते. नकुलच्या प्रत्येक प्रयत्नात त्याचे प्रेम आणि तिच्या उज्ज्वल भविष्याची आशा होती. या सगळ्या गडबडीत ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण आला. नकुलने आपल्या मतदारसंघात 22 ऑक्टोबरला दिवाळीचा मोठा कार्यक्रम घेतला, जिथे शेकडो लोक उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी 23 ऑक्टोबरला भाऊबीजेनिमित्त त्याने सोशल मीडियावर चैतालीसोबतचा आनंदी फोटो पोस्ट केला. सारे काही सामान्य, आनंदी आणि भविष्यातील तयारीचे संकेत देणारे होते, पण या पडद्यामागे काहीतरी काळोख गडद होत होता. चैताली आणि नकुलचे वैवाहिक जीवन बाहेरून दिसत होते तसे शांत नव्हते. त्यांच्या दोघांमधील 12 वर्षांचे अंतर, नकुलचा सततचा कामाचा व्याप आणि चैतालीची सामाजिक स्तरावरची सक्रियता, या सगळ्यामुळे त्यांच्या नात्यात एक अदृश्य पोकळी निर्माण झाली होती. नकुलच्या वाढत्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे त्यांनी चैतालीवर अनेक बंधने घातली होती. त्याचे वारंवारचे टोचून बोलणे सुरू झाले होते. लोकांकडून कर्ज काढू नकोस, इतकी दारू पिऊ नकोस आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या पुरुषांबरोबर फिरत जाऊ नकोस. नकुलचे हे शब्द चैतालीला खुपत होते. नकुलला चैतालीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला होता आणि तो संशय दोघांच्याही नात्याला पोखरत होता. वास्तविक चैताली भोईर ही नकुलपेक्षा वयाने लहान असली तरी ती स्वभावाने मजबूत होती. तिच्या सामाजिक आयुष्यात तिला एका तरुणाची साथ मिळाली होती, सिद्धार्थ पवार. सिद्धार्थ हा नकुलचा जवळचा मित्र, सहकारी आणि माध्यमांनुसार एक टॅटू आर्टिस्ट होता. नकुलने स्वतः सिद्धार्थची ओळख चैतालीसोबत करून दिली होती आणि त्याला जिवलग मित्रबंधू असे संबोधले होते. पण मैत्रीचे हे नाते कधी अनैतिक संबंधांपर्यंत पोहोचले याचा अंदाज नकुलला आला नाही. चैताली आणि सिद्धार्थची प्रेमकथा नकुलच्या नजरेआड फुलत होती. नकुल आता त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. नकुलचा संशय आणि त्याच्या वरवरच्या सूचनांमुळे चैतालीचा राग वाढत गेला आणि तिच्या मनात नकुलला कायमचे दूर करण्याचा कट शिजला. दरम्यान नकुल आणि चैताली यांना दारू पिण्याची सवय होती. ते अनेकदा घराजवळच्या एका बंद बिल्डिंगमध्ये दारूच्या मैफिलीसाठी जात असत. नकुलला दारूचे व्यसन नव्हते, पण चैतालीच्या आग्रहामुळे तो तिच्यासोबत बुरसटलेल्या ठिकाणी जायचा. याच ठिकाणी अनेक वेळा सिद्धार्थ पवारही उपस्थित असायचा. 23 ऑक्टोबरची रात्र. भाऊबीजेचे पोस्ट टाकल्यानंतर काही वेळातच चैतालीने नकुलला नेहमीप्रमाणे दारू पिण्याचा आग्रह केला. नकुल तयार झाला. आपल्या नेहमीच्या ठिकाणावर ते दोघे दारू प्यायला गेले. चैतालीने स्वतः कमी दारू पित नकुलला मात्र जास्त दारू पाजली. नकुल आता पूर्णपणे नशेच्या अधीन होता. याच वेळी ठरल्यानुसार सिद्धार्थ पवार तिथे पोचला. नकुल पूर्णपणे नशेत असताना चैतालीने जुने सगळे वाद उकरून काढले. कर्ज घेण्यावरून, जास्त दारू पिण्यावरून आणि तिच्या मैत्रीवरून वाद सुरू झाला. काही माध्यमांच्या बातम्यांनुसार याच वेळी नकुलला चैताली आणि सिद्धार्थ यांच्या प्रेम प्रकरणाचा सुगावा लागला. त्यामुळे नकुलचा संताप अनावर झाला. नशेत आणि रागाने बेभान झालेल्या नकुलने चैतालीला मारायला सुरुवात केली. हाणामारी वाढू लागली. या क्षणी सिद्धार्थच्या मनात संताप निर्माण झाला. त्याचा मित्र आपल्या प्रेयसीला मारहाण करत आहे हे त्याला सहन झाले नाही. सिद्धार्थने लगेच नकुलला मारण्यासाठी धाव घेतली. चैतालीने पोलिसांना सांगितलेली कहाणी वेगळी होती. पहाटे 3:30च्या सुमारास तिने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि रडत रडत कबूल केले की नवऱ्यासोबतच्या भांडणात तिने त्याला मारून टाकले आहे. ती घटनास्थळी नकुलच्या मृतदेहाजवळ बसून रडत होती. तिने पोलिसांना सांगितले की नकुल वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने संतापाच्या भरात तिने आपल्या ओढणीने त्याचा गळा दाबला. पोलिसांनी चैतालीला ताब्यात घेतले आणि ही बातमी संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. राजकारणाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या नवऱ्याला बायकोने संपवलं, या बातमीने खळबळ माजली. पण नकुलच्या कुटुंबियांनी ही कहाणी स्वीकारली नाही. नकुलचा भाऊ तुषार याने पोलिसांमध्ये फिर्याद दिली. त्याने स्पष्ट संशय व्यक्त केला की एकटी चैताली नकुलला, जो तब्येतीने मजबूत होता, कसा मारू शकते. तसेच त्याने चैतालीच्या अनैतिक संबंधांवरही संशय व्यक्त केला. नकुलला दारूचे व्यसन नव्हते, त्यामुळे त्याला दारूपासून मारणे सोपे नव्हते. कुटुंबाच्या आणि मित्रांच्या या शंकांमुळे पोलिसांनाही या प्रकरणात काहीतरी मिसिंग असल्याची जाणीव झाली.
पोलिसांनी आपला तपास तिथेच थांबवला नाही. गुप्तता पाळून त्यांनी तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज अत्यंत बारकाईने तपासले आणि त्यांना एक महत्त्वपूर्ण दुवा सापडला. नकुलच्या खुनानंतर चैतालीने पोलिसांना फोन करण्याच्या काही वेळापूर्वी एक तरुण त्या बिल्डिंगमधून घाईघाईत बाहेर पडताना दिसला होता. तो तरुण दुसरा कोणी नसून सिद्धार्थ पवार होता. सिद्धार्थला पुन्हा ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने वाद वाढला तेव्हा मी निघून गेलो हेच रटून लावले, पण सीसीटीव्ही फुटेजचा टायमिंग आणि त्याने दिलेली माहिती यात मोठा फरक आढळला. या फरकामुळे पोलिसांचा संशय पक्का झाला. पोलिसांनी सिद्धार्थचे कॉल रेकॉर्डिंग, लोकेशन आणि तांत्रिक गोष्टी तपासल्या आणि सत्य बाहेर आले. चैताली भोईर आणि सिद्धार्थ पवार यांचे प्रेम प्रकरण. नकुलचा अत्यंत जिवलग मित्र आणि त्याची पत्नी यांच्यात प्रेम संबंध होते. नकुलला आपल्या प्रेमात अडथळा ठरवणाऱ्या चैतालीने त्याला कायमचे संपवण्याचा कट रचला होता. त्या रात्री घडलेला खरा क्रम. नकुलने चैतालीला मारहाण करायला सुरुवात केल्यानंतर सिद्धार्थ लगेच नकुलच्या अंगावर धावला. नकुल दारूच्या नशेत असल्याने तो प्रतिकार करू शकला नाही. राग आणि कट यांच्यामुळे बेभान झालेल्या चैताली आणि सिद्धार्थ या दोघांनी मिळून चैतालीच्या निळ्या ओढणीने नकुलचा गळा आवळला. नकुलचा श्वास थांबला. यानंतर चैतालीने लगेच सिद्धार्थला पळून जायला सांगितले. तिने संपूर्ण दोष स्वतःवर घेऊन सिद्धार्थला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, जेणेकरून पोलिसांना वाटेल की ही फक्त कौटुंबिक वादातून झालेली हत्या आहे आणि यात कोणा तिसऱ्याचा हात नाही. नकुल भोईरची हत्या केवळ दारू किंवा चारित्र्याच्या संशयावरून झालेली नव्हती, तर ती राजकीय महत्त्वाकांक्षा, कर्जबाजारीपणा आणि 21 वर्षाच्या तरुणाशी असलेल्या अनैतिक संबंधांच्या त्रिकोणातून घडलेला थंड डोक्याचा कट होता. ज्या नवऱ्याने तिला नगरसेविका बनवण्याचे स्वप्न पाहिले, त्याच नवऱ्याला तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवले. आज नकुलच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आणि त्याच्या 5 आणि 2 वर्षाच्या चिमुकल्या मुलींच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.